मुख्यमंत्री फडणवीसांनी आषाढी एकादशीला कर्जमाफीची तारीख घोषित करावी. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची मागणी. उदय सामंत यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. नागोठणे येथे वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप. अकोल्यात गे डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश. 4 दोघांना पकडण्यात पोलिसांना यश. जळगावमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला. रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची 2 लाखात विक्री. 2 महिलांनी अल्पवयीन मुलीची कोल्हापूरमध्ये केली विक्री. भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना विषबाधा. आष्टी येथील टायगर अकॅडमीमधील घटना. जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. बीडमधील बर्दापूर हातोला मार्गावर भीषण अपघात. अपघातात 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. उधारीच्या वादातून मारहाण. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.